आकाश साठे आणि किरण रजनीकामधून आता इक्वेशन खूप चांगलं सेट झालेलं आहे. 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. ड्राइव्ह केल्या बॉलला एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन होतं, क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल मागे जातो, डीप कव्हर मधून क्षेत्ररक्षक पुढे येतो, पण सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करायचं आहे, पण दोन्ही फलंदाजांचं संगनमत होत नाहीये धाव घेण्यासाठी. त्याचमुळे एकाच धावेवर समाधान व्यक्त करावं लागणार आहे. कालचा सामना तुम्हाला आठवला असेलच, हरी पाढाळे यांच्या वतीनं ती डबल नाकारली गेली होती आणि त्यानंतर शेवटच्या बॉलपर्यंत सामना पोहोचला होता. या ठिकाणी ही डबल नाकारली गेलेली आहे आणि पाहूया यानंतर भालगुडी संघाकडून काय घडते. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 5 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 12ची. 12 रन्स रिक्वायर्ड टू विन. पण एका बाजूनं एक आकाश साठेच्या वतीनं चांगला खेळ नक्कीच पाहायला मिळाला आहे. इकॉनॉमी त्यांची आपण पाहिली जवळपास 130ची आहे, पण तरी देखील त्यांच्या वतीने मोठी फटके येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. आणि लेफ्ट हँडेड बॅटर आहे, हवेचा झोन त्यांच्या बाजूने आहे, त्याचमुळे ते स्वतःला स्ट्राईकवर ठेवत आहेत. पाहूया या ठिकाणी तेजस जाधव यांच्याकडे प्रतिउत्तर कसं असणार आहे. दोन्ही संघांकडून चांगले पर्याय वापरले जातात. थोडी चर्चा गोलंदाजाशी केली जाते, कारण ते खूप आवश्यक असतं. शेवटच्या टप्प्यावर आपल्या पूर्ण संघाचं पाठबळ घेऊन गोलंदाजाला गोलंदाजी करायची असते मैदानाच्या आतमध्ये आणि त्यासाठी त्याची तयारी पाहायला मिळते. ऑन साईडला प्रोटेक्शनचा विचार केला, शॉर्ट फाईन लेग आपण पाहतोय, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, स्ट्रेट लॉंग ऑन, सर्कलच्या बाहेर ऑफ साईडला लॉंग ऑफ सेट झालेला आहे. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, 5 चेंडू, आवश्यकता 12ची. पंचांच्या उजवीकडून बॉलिंग मार्कवर बॉलर तयार, तेजस जाधव ओव्हर द विकेट. फुल लेनचा बॉल होता, ऑपॉर्च्युनिटी मिस करतोय. या ठिकाणी होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाहीये. आता पुन्हा एकदा ते कमरेवर हात जात आहेत. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते तेजस जाधवची. विकेट डाऊन. असते आणि या ठिकाणी फुलटॉस बॉलला सुद्धा व्यवस्थित बॅटवर घेऊ शकले नाही, कारण शफल होऊन ते अक्षरशः मिडल आणि ऑफ स्टंपच्या बाहेर पोहोचले होते. लेग स्टिक डाऊन झाली आणि आता मोठा धक्का बसलेला आहे भालगुडी टीमला. आणि म्हणूनच म्हणतात ना की क्रिकेटमध्ये होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. पण आता फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत, ते म्हणजेच मिस्टर अनिकेत साठे. 4 गडी बाद 41 धावा भालगुडी क्रिकेट क्लब. आवश्यकता 12ची. चेंडू शिल्लक असतील 4 चेंडू 12ची गरज. लेफ्ट हँडेड बॅटर आताच्या घडीला भालगुडी संघासाठी मैदानाच्या आतमध्ये असणं आवश्यक होतं आणि होते सुद्धा, पण ते बाद झालेले आहेत. पण मागे काय घडलं त्या गोष्टीचा विचार न करता पुढे काय करायचंय तो विचार मनात ठेवायचा असतो. आणि पाहूया विचार अनिकेतच्या मनामध्ये काय आहे. 4 चेंडू 12ची गरज. बॉलिंग ट्रॅकवर तेजस. चांगला बॉल, ब्लॉक हॉल डिलिव्हरी, चरण स्पर्श करणारा यॉर्कर पाहायला मिळतोय. धावाची संधी आहे. फलंदाज बॅटिंग एंडला होईल बाद की बॉलिंग एंडला. पाहूया अगोदर बॅटिंग एंडला आपण चेक करणार आहोत. महेश सर येथील वॉर रूम मध्ये क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सच्या आपण बॅटिंग एंडला फलंदाज सेफ आहे की नाही ते चेक करणार आहोत. जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी कलाटणी घेणारं क्रिकेट आपण पाहतोय. नेरे संघाच्या बाजूनं सर्व काही सुरळीत चाललं होतं भालगुडी क्रिकेट क्लबच्या बाजूने, पण एक क्षण फलंदाज त्या ठिकाणी लेफ्टी बॅटर बाद झाले. त्यानंतर बघा थोडीशी उतरती कामाला मिळते, कारण आता बघा दोन्ही एंडला तर धावचीचा मौका आहेच. अगोदर आपण बॅटिंग एंडचं चेक करणार आहोत. बॅटिंग एंडला बॅटर सेफ आहे की नाही त्याची शहानिशा आपण क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सच्या यूट्यूब वाहिनीवर करतोय. थोडं क्लोज कॉल आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी थोडासा वेळ घेतोय जो आवश्यक आहे. पक्षपात होऊ नये ही भूमिका आयोजकांची आहे आणि म्हणूनच आयोजक खूप चांगल्या पद्धतीने पंचांची निवड करताना पाहायला मिळालेत. आणि या ठिकाणी महेश जाधव सर आपण पाहतोय वॉररूममध्ये आहेत, तर चेक करतायत 3 वेगवेगळे अँगल्स क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सचे. शिवसेना उपविभाग प्रमुख सन्माननीय समीरजी शिंदे साहेबांचा व्यासपीठावर आपण सत्कार करणार आहोत आणि मी विनंती करतोय समीरजी शिंदे यांचा सत्कार करण्याची. समीरजी शिंदे यांचा आपण सन्मान घेणार आहोत. अंकुश मिरगे यांच्या शुभ हस्ते आपण तो सन्मान घेणार आहोत. अंकुश मिरगेजी या आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय समीरजी शिंदे यांचा व्यासपीठावर सन्मान घेणार आहोत. प्रत्येक पाहुण्या आता वीकडे आहे, वेनसडे आहे,
त्याचमुळे व्यवसाय असतो, नोकरी असते, तर देखील आपल्या मित्रमंडळींनी जी स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या स्पर्धेसाठी आपलं उपस्थितीचं राहणं अनिवार्य आहे. सन्माननीय समीरजी शिंदे साहेबांचा व्यासपीठावर आपण सन्मान पाहत आहोत. अंकुश मिरगे यांच्या शुभ हस्ते आपण हा तो सन्मान पाहतोय. सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेची आठवण भेट देऊन आपण तो सन्मान पाहत आहोत. थोडे व्यस्त राहिलेले आहेत महेश जाधव सर, खरं अगदी क्लोज आहे आणि त्याचमुळे अजय आवळे सरांनी तो डिसिजन डायव्हर्ट केलेला आहे, म्हणजेच सोपवलेला आहे महेश जाधव यांच्यावर. महेश जाधव स्लो मोशनमध्ये क्रिक लाईक स्पोर्टच्या स्क्रीनवर आपण पाहतोय, अल्ट्रा स्लो मोशन, जेणेकरून चित्र अगदी स्पष्ट होईल. दूध का दूध, पाणी का पाणी. आणि अजूनही त्यासाठी थोडासा वेळ घेतला जातोय, आवश्यकता आहे. आधुनिक तंत्रज्ञान क्रिक लाईक स्पोर्टच्या वतीनं सन्माननीय दीपक मंडले सर, उत्कृष्ट समालोचक या नात्याने त्यांनी खूप चांगली सुरुवात केली कार्यकृतीची. तर नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज बाद आहेत, स्ट्राईक एंडला नाही आहेत, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज बाद आहेत. तर या ठिकाणी चला ही धाव तर नसणार आहे. 3 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 12ची. इक्वेशन पूर्णपणे आता थोडं का होईना झुकलेलं आहे नेरेच्या बाजूनं, पण पुढच्या बॉलवर जर मोठा फटका आला तर पुन्हा एकदा ते बॅलन्स्ड क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि हे षटक प्रत्येक चेंडू एक इव्हेंटच्या प्रमाणे आहे. आणि पाहूया नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण असणार आहे जो नॉन स्ट्राईक एंडला असेल. नॉन स्ट्राईक एंडला राज साठे आपण पाहणार आहोत आणि किरण राजू साठे तुम्हाला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. किरण यांच्या बॉडी लँग्वेजवर पाहून असं वाटते की ते मैदानाच्या आतमध्ये फिनिश देण्यासाठी आलेले आहेत. तर पाहूया फिनिश देतील का त्यांच्या वतीनं, कारण तुमची मानसिकता खूप महत्त्वाची आहे. कारण म्हणतात ना की जो प्रयत्न करेल तो जिंकेल, जो घाबरेल तो मैदानाच्या बाहेर जाईल. आणि त्याचमुळे तो प्रयत्न करायचा आहे निर्भीडपणे, बिनधास्त प्रयत्न करायचा आहे. 3 चेंडू 12ची गरज आहे. आतापर्यंत चांगलं षटक तेजस जाधव यांच्या वतीनं आपण पाहिलेलं आहे. पंचांच्या उजवीकडून तेजस तयार किरणसाठी. यावेळेस परफेक्ट यॉर्कर लेन, दांडीगुल, त्रिपाळाजीच्या स्वरूपात फलंदाज बाद, क्लीन बोल्ड. सतरा वर्षीय गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत तेजस, आणि काय गुणवत्ता त्यांची आहे. म्हणजे परफेक्ट ब्लॉक होल डिलिव्हरी कशी हाताळायची आहे त्यांनी त्याचा अभ्यास केला आहे, त्यांचा सराव अप टू डेट राहिला आहे. शेवटच्या षटकामध्ये कधीच इतकी ॲक्युरेसी इतक्या कमी वयाच्या गोलंदाजांकडून आपण पाहिली आणि दुर्मिळ बाब आहे. पण तेजसने खूप चांगली ॲक्युरेसी मेंटेन केलेली आहे. पहिल्या 4 चेंडूवर फक्त त्यांच्या वतीने 1 धाव मिळालेली आहे बालेवाडीला. 2 चेंडू आवश्यकता 12ची, 2 चेंडू 12ची गरज. चालू चेक. श्री समर्थ क्रिकेट क्लब कातर खडक विनंती आहे आपण व्यासपीठावरती संपर्क साधा. चला कातर खडक टीम, आपण टी शर्ट्स कलेक्ट करायचे आहेत. 2 चेंडू 12 धावांची गरज आहे. एनिथिंग इज पॉसिबल इन क्रिकेट, बिलीव्ह युअर सेल्फ. आणि तीच भूमिका आता घ्यावी लागणार आहे बालेवाडी या टीमला. 2 चेंडू 12ची गरज आहे. रायटी बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील विलास साठे. 2-12 तेजस जाधव बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. यावेळेस बॅटच्या टोला कनेक्ट झालाय, बॉलरच्या डोक्यावरून बॉल मागे आलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या पुढे येतील. अंडरआर्म थ्रो, एक सिंगल पूर्ण केली जाईल आणि एका धावेने धावफलक पोहोचतोय 42 या आकड्यावर. आता एका चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. एक षटक आणि एका षटकाचा इम्पॅक्ट काय असतो तो तुम्हाला पाहायला मिळाला. तेजस जाधवने पूर्णपणे आपल्या संघाला विजयाच्या उंबरट्यावर नेऊन पोचवलेला आहे, कारण जिंकण्यासाठी भालगुडी क्रिकेट क्लबला आवश्यकता आहे 11ची. यावेळेस फोर्स केलंय बॉलला, डीप कव्हरचे क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतील. सेकंड अटॅकमध्ये झेल टिपतील आणि 10 धावांनी नेरे संघ जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन टीम नेरे, हार्ड लक टीम भालगुडी.